आज आपल्याला चमचमीत असा छोले मसाला बनवायचा आहे. छोलेच्या भाजीसाठी सगळ्यात आधी आपल्याला एक वाटण करून घ्यायचंय. आलं, लसूण, सुकं खोबरं आणि कोथिंबिरीचं वाटण आपल्याला करून घ्यायचंय. थोडंसं त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचंय. कारण की खोबरं बिना पाण्याचं वाटणार नाही. म्हणून थोडंसं हलकसं पाणी टाकायचंय आणि वाटण छान करून घ्यायचंय आपल्याला. नंतर एका कुकरमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचंय. 1 चमचा तेल टाकून घेतलंय इथं मी. ही छोलेची भाजी आपण पुरीसोबत खाण्यासाठी बनवणार आहोत. त्यामुळे त्याच पद्धतीने ह्याचा थिकनेस ठेवायचा आहे, घट्टपणा ठेवायचा आहे. ग्रेव्हीमध्ये आपल्याला ही भाजी बनवायची आहे. तेल छानपैकी गरम झालेलं आहे आता आपलं, तर त्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊ. मोहरी तेलामध्ये छान तडतडली पाहिजे. मोहरी तेलामध्ये तडतडली की लगेचच आपल्याला जिरे टाकून घ्यायचेत. अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचेत आपल्याला आणि अर्धा चमचा मोहरी. जिरे मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची. आता त्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे. एक मोठा कांदा घेतला इथं मी बारीक चिरून. कांदा तेलामध्ये छान मऊ होईपर्यंत, गुलाबी रंगावरती येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा लवकर परतला जावा म्हणून त्यामध्ये मीठ टाकतात. मिठाने कांदा लवकर मऊ होतो. छोलेची भाजी बनवण्यासाठी छोले मी दिवसभर आधीच पाण्यामध्ये भिजत ठेवलेत. कांदा आता नरम झालाय छानपैकी. त्यामध्ये आपण एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेऊ आणि सगळं छानपैकी मिक्स करून घेऊ. टोमॅटो टाकल्यानंतर परत एकदा सगळं परतून घ्यायचं. कारण की टोमॅटोच्या ओलाव्यामुळे कांदा पाणी सुटतं कांदा टोमॅटोच्या मिश्रणाला. कांदा टोमॅटो छान आता नरम व्हायला लागलाय आपला आणि त्याचं तेल सुद्धा वेगळं झालेलं आहे. तर त्यामध्ये आपण पाव चमचा हळद टाकून घेऊ. अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे आपल्याला. आधी सगळं मिक्स करून घेऊ. अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकला इथं मी आणि अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचंय. मीठ टाकून झाल्यानंतर इथे मी घरगुती मसाला टाकून घेतेय. 1.5 ते 2 चमचे घरगुती मसाला टाकला इथे मी. कारण मला तिखट झणझणीत भाजी बनवायची छोलेची. कारण की आम्हाला तिखटच आवडतं. कोणती पण भाजी तिखट असेल तर छान लागते. तिखटानेच पोट भरतं. आळणी मिळमिळीत भाज्या खाऊ वाटत नाहीत. म्हणून झणझणीतच भाजी बनवते मी. तुम्ही तुमच्या हिशोबाने तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. सगळे मसाले मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला 2 मिनिट बारीक गॅसवरती कांदा टोमॅटो तसंच नरम व्हायला ठेवायचा आहे. त्याला आणखीन तेल सुटेल आणि आणखीन तेल सुटल्यानंतर मग आपल्याला त्यामध्ये खोबऱ्याचं वाटण टाकायचंय. आता छानपैकी तेल सुटले कांदा टोमॅटोच्या मिश्रणाला, मसाल्याला.
आता त्यामध्ये आपण खोबऱ्याचं वाटण टाकून घेऊ आणि वाटण पण छानपैकी मिक्स करून घेऊ. ओलं खोबऱ्याचं वाटण सोडता यामध्ये आपण दुसरे कोणतेच मसाले किंवा दुसरं कोणतंच वाटण नाही टाकलेलं. फक्त घरगुती मसाला, कांदा लसूण मसाला आणि मिरची पावडर एवढेच मसाले टाकलेत. आता छानपैकी सगळे मसाले मिक्स करून घेऊ आणि तेल सुटेपर्यंत परतून घेऊ. आता कांदा टोमॅटोला छानपैकी तेल सुटायला लागलेलं आहे आणि एकदम सुक्क असं झालेलं आहे आपलं कांदा टोमॅटोचं मसाला. तर त्यामध्ये आपण आता भिजवलेले छोले टाकून घेऊ. दिवसभर भिजवलेत छोले आणि सकाळी भाजी बनवायची असेल तर रात्रभर भिजत घालायचे. 5 ते 6 तास लागतातच छोले भिजण्यासाठी. आता छोले टाकून घेतल्यावरती सगळं छानपैकी आपण मिक्स करून घेऊ. आता छोले पण छानपैकी परतून झालेत. तर त्यामध्ये आपण मिक्सरचं भांडं धुवून पाणी टाकू. कारण की त्यामध्ये जो वाटणाचं राहिलेलं असतं मसाला, तो पण भाजीमध्ये ॲड होईल. म्हणून आधी मिक्सरचं भांडं धुवून पाणी टाकू आणि मग नंतर जसं-जसं लागेल तसं पाणी वाढवत जायचं. जास्त पातळ भाजी नाही करायची आपल्याला, ग्रेव्ही करायची आणि पुरीसोबत खाता येईल अशी करायची ग्रेव्ही. आता पाणी टाकून झालेलं आहे. परफेक्ट थिकनेस येईल एवढ्या पाण्याने. कारण की छोले शिजायसाठी पण पाणी लागेल. त्यामुळे एवढं अंदाजानुसार मी पाणी टाकलेलं आहे. तुम्हाला घट्ट हवी आहे, पातळ हवी आहे त्या हिशोबाने पाणी टाकू शकता. आता वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि उकळी आल्यानंतर मग मी झाकण लावणार आहे कुकरचं आणि 3 ते 4 शिट्यांमध्ये परफेक्ट छोले शिजले जातील. आणि हे जास्त जे पातळ वाटते ग्रेव्ही ती पण घट्ट होईल, थिक होईल, पुरीसोबत खाण्याजोगी होईल. आता झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये आपली भाजी परफेक्ट शिजली गेलेली आहे. थिकनेस पण परफेक्ट आलेला आहे आणि कडेने तेल पण एकदम मस्त सुटलेलं आहे. तयार झाली आपली चमचमीत आणि झणझणीत अशी छोलेची भाजी पुरीसोबत खाण्यासाठी. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने छोले मसाला बनवून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.